नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्र परिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी सकळा हरिच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. भाविकासी नामा मने तया असावे कल्याण, जामुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल अभंग तसा दिशाभ्रम करणार आहे. तुम्हाला वाटेल मी कोरोनामुळं तुमच्या आयुष्याची प्रार्थना करतोय असं वाटत असेल तुम्हाला, पण अभंग जेव्हा 700 पूर्वी जन्माला आला होता तेव्हा कोरोना नव्हता. मागणी अशी मागितलेली या अभंगामध्ये, जी अशक्य आहे ती मागणी संत मागत नसतात. तीच मागणी मागतात जी शक्य आहे. शरीराला 100 वर्षाचं आयुष्य आहे. तुमच्याकडे पैसा किती हा तुमचा विषय आहे, तुमच्या अहंकाराचा विषय आहे. पण जे शरीर भगवंताने दिलेलं आहे त्याची जी वाटचाल आहे ती आयुष्याप्रमाणे चालते. 10व्या वर्षी अक्कल नसते, 20व्या वर्षी अक्कल जास्त नसते, अभ्यास करत नाहीत ना पोरं. आणि 30व्या वर्षी तर विचारूच नका तुम्ही. त्याला वाटते या पृथ्वीवर मीच राजा आहे, सगळ्या घरांनी लोकांनी आणि पब्लिकनी माझंच ऐकलं पाहिजे असं वाटतं त्याला. 40व्या वर्षी अक्कल जी फिरत असते ना ती थोडी स्थिर होते. आणि 50व्या वर्षी जवळजवळ त्याच्या लक्षात येतं की आता आपण स्थिरावलेलं बरं. आणि 60व्या वर्षी लोक त्याला आपल्या ग्रुपमधून बाहेर काढतात जी मागून आलेली असतात. पुढचं पाण्याला मागचं पाणी ढकलत असतं हे विसरू नका. तुमच्या बाबतीत बोलतो मी, पाण्याच्या बाबतीत नाही. जी आज म्हातारी झालेली माणसं आहेत त्यांना जी किंमत नाही ती मागच्या लोकांमुळे किंमत नाही. मागच्या लोकांनी त्यांना पुढं ढकललं आहे. माणसाच्याच बाबतीत असं नाही, नेता असो, कीर्तनकार असो, पैलवान असो, मागची पिढी त्याला ढकलणार. त्याने ढकलायच्या आज जर बाजूला झाला तर भाग्यवान. ढकलून जर बाजूला झाला किंमतच नाही. म्हणून या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हरिदासासाठी आयुष्य मागितलेलं नाही, परंपरेसाठी आयुष्य मागितलेलं आहे. मनुष्य हा जाणारच आहे आणि तो जाणार आहे असं तेच सांगतात, संतच सांगतात. नाशिवंत जाणार, त्यांना ते कसं काय म्हणतील की हरिदास अमर व्हावेत म्हणून. हरिदासाचं कुळ हे अमर झालं पाहिजे. आणि हरिदासाचं कुळ ज्यावेळेस आपण अमर म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विज्ञान आहे. विठ्ठल आवाज जरा बरोबर येत नाही रे, कानाला त्रास होतो जरा. बाळू अरे तू असं करतो म्हणल्यावर जरा विचार करायला लागेल. करोना झाला होता काय? विठ्ठल कुळ आहे ना, कुळ एक ब्लड ग्रुप असतो. विज्ञानाच्या भाषेत ऐका, एक ब्लड ग्रुप असतो आणि तो ब्लड ग्रुप त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान पुढच्या पिढीला सांगत असतो. म्हणून जर कधी असं वाटत असेल की खेडेगावातली मुलं बुद्धिमान असतात, असा चुकीचा समज आहे. त्याची जीन्स बुद्धिमान असतात.
सायन्समध्ये त्याला म्हणतात. म्हणून त्याला लवकरात लवकर कव्हर होतं. आपली तुमची बाकीची मुलं आमदार होण्याचा प्रयत्न करतात, प्रयत्न जोपर्यंत त्यांच्याकडे जमीन आहे, गुंठा आहे, तोपर्यंत करतात प्रयत्न. आणि एकदा हे सगळं प्रॉपर्टी संपली की मग आमदारकीचं भूत उतरतं आणि ते कार्यकर्ते होतात, नाही तर आळंदी पंढरपूरला येतात. आणि ते आम्हाला सांगतात संसारात खरं नाही, हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय. आमदाराचेच पोरं आमदार का होतात? जीन्स आलेले आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राचा जर तुम्ही राजकीय इतिहास पाहिला ना, ही ठराविक घराणे पहिल्यापासून राज्य करत आलेली. तुम्ही त्याला विरोध करा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला नावं ठेवा, नाही तर त्यांची नावं घ्या, काही देणं घेणं नाही त्यांचं. त्यांच्या रक्तामध्ये हे आलेले आहेत. वारकऱ्यांच्या मुलाला हरिपाठ पाठ करावा असं सांगण्याची गरजच पडत नाही. त्याला कळायच्यात हरिपाठ पाठ झालेला असतो. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे हा विषय वेगळा आहे. जे ठराविक ज्ञान आहे तिथपर्यंत ठीक आहे. आणि याला इतिहास आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांचा जर तुम्ही जन्मकथा पाहिली तर आपेगाव हे देवगिरीच्या शेजारी आहे. देवगिरी ही महाराष्ट्राची राजधानी आहे, लक्षात ठेवा, माऊलीच्या काळामध्ये. आणि त्या देवगिरीशी संबंधित ज्ञानोबारांचे आजोबा होते, मराठवाड्याचे प्रमुख होते. आणि आजही बीडमध्ये त्यांची समाधी आहे. म्हणजे ज्ञानोबारायांच्या घराण्याचा इतिहास हा वारकऱ्याचा नाही, वेदशास्त्र पठन करणारे क्षात्रवृत्ती दोन्ही एकत्रित असणाऱ्याच्या घरात ज्ञानोबारायांचा जन्म आहे. हे लक्षात ठेवा. जीन्स म्हणतोय तुम्हाला मी. कसं ज्ञान येतं ते तुकोबाराय असो नाही तर ज्ञानोबाराय असो, एकदम कोणी माणूस संत होत नाहीत. आणि एकदम जर झाला तर तो कुठं जातो तुम्हाला माहिती आहे. एकदम संत होत नाहीत. एकदम जर संत झाला ना तो दुरोनी आलो मेगा दुःख झाले हे प्रमाण खोटे ठरतील. मनुष्याणाम सहस्रेषु हे 5000 वर्षापूर्वी कृष्णाचं वाक्य खोटं ठरेल. बहुनाम जन्मनाम हे वाक्य खोटं ठरेल. एकदम संत होत नाही कोणी. त्याला आपल्या शरीराला विज्ञान म्हणतात ना, त्याला जीन्सच लागतं. माझ्या भाषेमध्ये त्याच्या रक्तात परमार्थ लागतो. ज्याच्या रक्तात परमार्थ आहे ना त्याला लगेच ग्रहण होतं, कळतं त्याला काय आहे त्याच्यामध्ये, काय म्हणायचं आहे त्याला. बाकीच्याला ते कळत नसतात ते. असं मी अनेक वेळा पाहिलेले या गोष्टींमध्ये. आणि मग ज्ञानोबारायांचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये वेदशास्त्र पठण करण्याची परंपरा आणि क्षात्रवृत्तीची परंपरा. मी 2 का सांगतो लक्षात ठेवा. क्षात्रवृत्ती म्हणजे युद्ध करणं. नुसतं ज्ञान आहे तुमच्याकडे, खरं ज्ञान आहे, 2 कानाखाली ठेवल्या बसला घरामध्ये. जे ज्ञान आपल्याकडे आहे त्याला रुजवायची ताकद पाहिजे, त्याला पुरुष म्हणतात, त्याला पुरुषार्थ म्हणतात. नुसतं ज्ञान आहे, सत्य ज्ञान आहेत, पण अंगामध्ये ताकद आणि क्षमता नाही, ती माणसं रुजतच नाहीत. असे हजारो पुस्तकं लायब्ररीमध्ये दम तोडतायत, कोणी वाचत नाही त्यांना. ज्ञानेश्वरीच का वाचली जाते? रुजवायची धमक आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा. आपण जे सांगितले ते टिकलं पाहिजेत. आणि टिकवण्यासाठी जे पुण्याचा साठा लागतो, एका जन्मातला नाही, अनेक जन्मातला साठा. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलं तर लक्षात येईल. आपण ज्ञानेश्वरीला ग्रंथ म्हणतो, ज्ञानोबाराय पुण्य संपत्ती म्हणतात. आपल्या अकलीमध्ये आणि ज्ञानोबारांच्या सांगण्यातला फरक लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, पुण्य साठा आहे ज्ञानोबारांचा, म्हणून तो टिकला. तो टिकवला गेला नाही आहे, टिकला तो. त्याच्यामध्ये धमक होती आणि ही धमक जीन्समधून ज्ञानोबारायमध्ये उतरली. गोविंद पंत, त्र्यंबक पंताचे चिरंजीव गोविंद पंत, विठ्ठल पंत. आणि विठ्ठल पंतांचा तो बालविवाह त्या काळामध्ये झाला होता आणि शिकायला पुढे गेले होते. महाराष्ट्रातली लोक आणि आत्ताचा मीडिया, सोशल मीडिया म्हणतो ना आपण, त्या काळात ती लोक होते. कोणाला काय सांगेल याचा तपासच नाही. कोण विद्वान आहे आणि कोण मूर्ख आहे, कोणाचा प्रचार करायचा आहे याच्यावर एक स्वतंत्र शाखा आहे, त्याचं नाव आहे मार्केटिंग. हे वारकऱ्याला काही माहीत नाही, तुमच्या डोक्यामध्ये ती रुजवली जाते.
कोणता ब्रँड चांगला, कोणती क्रीम चांगली, कोणता साबण चांगला, कोणता अमुक चांगलं, हे तुमच्या डोक्यात रुजवलं जातं. त्याला मार्केटिंग प्लॅन म्हणतात. आणि इतिहासाचा नियम आहे, खोटी गोष्ट 10 वेळा सांगा, नंतर हळूहळू खरी वाटायला लागते. विठ्ठल हे मी आत्ताचं सांगत नाही बरं का. मार्केटिंग 2000 वर्षापूर्वी पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, पंचतंत्र. त्याच्यात मार्केटिंग कशी करायची ती शिकवलेली. एका ब्राह्मणाने वास्तुशांती केली आणि त्याला बोकड सप्रेम भेट दिलं. पंचतंत्र आहे ना, राजकीय ग्रंथ आहे. त्याच्यात असं शिरा दिला आणि हे दिला येणार नाही ना. राजकारणामध्ये शाकाहार थोडाच आहे, म्हणून तो राजकीय ग्रंथ आहे पंचतंत्र. लोकांना का वाचू बरं का. आणि वाचून काही फायदा होईल आहे तर या वयामध्ये काय फायदा होणार आहे. आपणच लुटलो गेलो, थोडंफार पुण्य शिल्लक होतं म्हणून या कार्तिकेला भेटलो, गेले त्यांना श्रद्धांजली. नुसती श्रद्धांजली नाही, भावपूर्ण. ते भावपूर्ण शब्दाची एवढी वाईट अवस्था झाली, भावयुक्त म्हणलं ना की ती श्रद्धांजलीच पुढे येते. काय काही शब्दांचे लग्न झालेले, सप्रेम म्हणलं की लोकांच्या मनात नमस्कार येतो, तसं भावपूर्ण म्हणलं की पण त्याचे स्वतंत्र अर्थ राहिलेच नाहीत. मार्केटिंग ज्याला म्हणतात, मग ते राजकीय ग्रंथ आहे तो. आता ते बघा, शब्द व्यवस्थित आहे का. ब्राह्मण माणूस, त्याला बोकडाबद्दलची काहीच माहिती नाही, पण त्याला वाटलं मिळाले ते घेऊन जावं घरी. मग त्याला कसं न्यायचं त्याला माहीत नाही, म्हणून त्यांनी खांद्यावर घेतलं. 2 पाय इकडं 2 पाय इकडं. आणि जे खानदानी बोकडाला ओळखणारे होते बोकड, त्यांच्या लक्षात आलं की ह्याला यातलं काही कळत नाही. मग त्यांनी, माझा शब्द नीट ऐका, त्यांनी दिलं पाहिजे असं प्लॅनिंग करा. तंत्र, तंत्र म्हणजे टेक्निक. पंचतंत्र आयुष्य जगण्यासाठी ज्या 5 टेक्निक लागतात त्यातली टेक्निक आहे तंत्र. मग ते 3 जण 4 जण होते, त्यांनी सांगितलं काय करायचं, मग त्याचा प्लॅन ठरला. माझा प्रत्येक शब्द असं ऐका, तुम्हाला तर सवय झाली माझी, काही सांगायला नको तुम्हाला. आळंदीमध्ये एक जण गेला, ब्राह्मणाच्या पाया पडला, इथून धोका सुरू होतो. जर माणूस पाया पडला ना, तो बिना कामाचा पाया पडत नाही. पाय पडला की त्यांनी आपले पाय धरले की कधीही आपण आपटू शकतो. पाय लक्ष्मीचे जाताच येत नाही कुठं. आणि मग पाय पडल्यावर त्याला दया आली. काय चाललंय, काय नाही म्हणे, ब्राह्मण देवता तुम्हाला आमचा नमस्कार आहे, तुम्ही वेदशास्त्र संपन्न आहात वगैरे वगैरे. याने 2 हाताला 2 बोकड धरलेले आणि समोरचा माणूस त्याला म्हणतो वेदशास्त्र संपन्न. तुम्हाला बोला काय, मला जा घाई आहे. वाईट वाटतं म्हणे तुमच्याकडे पाहिल्यावर. ते म्हणे आत्ता वेदशास्त्र संपन्न बोलला आणि लगेच वाईट वाटलं. ते म्हणे हे गाढवाचं पिल्लू घेऊन चाललात तुम्ही. तंत्र लक्षात ठेवा, माइंडमध्ये कशा गोष्टी बसवल्या जातात हे कळलं पाहिजे तुम्हाला. स्वतःला बॉम्बनी उडवून देतात लोक, म्हणजे डोक्यात किती बसला असेल तुम्ही विचार करा या गोष्टीचा. याला लहान समजू नका काय बोलतोय त्याला. त्याला असला राग आला, अक्कल आहे का म्हणे तुला, बोकड आहे म्हणे ते. म्हणे महाराज तुमचा तो भ्रम आहे, तुमच्या डोक्यात बसवलेले. पण ज्यांनी कोणी तुम्हाला दिलं ना, तुमचा अपमान करण्याकरता त्यांनी गाढवाचं पिल्लू दिले म्हणे. ते 2-3 शिव्या दिल्या, पहिला झटका होता, गेला पुढे. याचाच दुसरा दोस्त पुन्हा पाया पडला. तीच शैली, महाराज तुम्ही वेदशास्त्र संपन्न आहात, गाढवाचं पिल्लू घेऊन चाललात. पहिल्यांदा जो राग होता ना त्याचा आवाज, गाढव आहे का, मूर्ख आहे का वगैरे, त्याला वाटलं पहिला पण असाच बोललो, आता पण जरा आवाज, नाही नाही बोकड आहे ते. तुम्हाला काय वाटतं तुमचा विषय, पण तुमच्यासारख्या माणसाने इतकी घाण वस्तू खांद्यावर घेणं बरोबर नाही. आवाज जात नाही तिकडे. हॅलो, तुमचा आवाज आला आम्हाला बरं का.
का आता येतोय येतोय का नाही का? आमचा अनुभवी आहे, कधी कधी आपटतो, त्याला काय करावं त्याला. काय झालं रे? हा इथला आवाज बघा. याला आवाज आहे का? क्लिअर येत नाही. येतोय का? स्पष्ट नाही. नाही, मला माहिती आहे तुम्ही दुसऱ्याला पण ऐकू देणार नाही, तोपर्यंत थांबतो मी. विठ्ठल आला का आवाज? विठ्ठल विठ्ठल. आणि 2-3 वेळा हे प्रकरण झालं, त्याला हळूहळू संशय यायला सुरुवात झाला. पहिला राग, दुसरा राग, तिसरा राग, चौथ्याने तर फार कमाल केली. जो लास्टवाला होता ना तो तयार असतो बरं का. त्यांनी नमस्कारच केला नाही. ज्याला तुम्ही नेहमी नमस्कार करता त्याला जर नमस्कार नाही केला ना, त्याचा अपेक्षा भंग होतो. त्याला वाटतो एक तर तो मूर्ख आहे, नाही तर माझं काहीतरी प्रकरण याला कळालं. सगळे कीर्तनकारच बसले, त्यांना जास्त समजतं. त्यांना नेमकं जवळ बसलेत सगळे. आणि जो शेवटचा होता त्याने नमस्कार केला नाही, त्याला राग आला. एक तो ब्राह्मण स्तुती ऐकायची सवय लागली. माझे शब्द पुन्हा ऐका. तुमच्या माइंडला स्तुती ऐकायची सवय लागली, सगळ्यात घातक सवय. चांगलं म्हणून घेण्याची सवय लागली ना, जर एका माणसाने दर्पण दाखवलं ना, ते वाईट वाटतं तुम्हाला, सगळ्यात वाईट. म्हणून सुरुवातीपासून वाईट ऐकायला शिका, चांगल्याचं कौतुक वाटणार नाही. साधू संतांना कधी त्रास झाला नाही, तुकोबरायला कधी त्रास झाला नाही. त्यांनी ज्या लोकांचं ऐकलं नाहीत. जगाच्या बाबतीत तुकोबरांचा शब्द एवढा खराब आहे, लोक जैसा ओक. जग या शब्दाचा अर्थ आहे ओकारी. त्यांच्या तोंडाला हात लावता येत. कधी कोणाला चांगलं म्हणतील आणि कधी कोणाची निंदा करतील काही सांगता येत नाही. म्हणून जगाकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, विकसित करा. शेवटचा जो होता तो घणाघात करणारा होता. ते सांगितलं, काय रे तू ब्राह्मण झाला, तुला अक्कल आहे का म्हणजे गाढव घेऊन चालला, डायरेक्ट या भाषेमध्ये. आता 3 लोकांनी त्याचा डाऊन केलेलं होतं, त्याचा अहंकार कमी केला होता. चौथा जो डायरेक्ट जेव्हा शिवाय द्यायला लागला ना, असं हादरला तो मनापासून. आम्ही तुला ब्राह्मण समजतो, चांगलं समजतो, माळकरी समजतो, आणि हे धंदे सुरू केले का? असले शब्द एक एक. आणि शब्द फार खतरनाक असतात बरं का. मारलेली चापटे ना जास्त लागत नाही, पण शब्द त्याच्यापेक्षा भयंकर लागतात. ज्याला अक्कल आहे त्याला लागतात. लक्ष्मणाला लागले होते म्हणून सीतेचं अपहरण झालं, सोडून गेला लक्ष्मण. शब्द फार भयंकर आहे. द्रौपदीचे शब्द लागले होते दुर्योधनाला, महाभारत घडलं. अजूनपर्यंत जो भारत आहे ना, तो त्याच्यामुळे मागं राहिलेला आहे. महाभारताच्या युद्धानंतर 18 ते 20 माणसं जिवंत होते पूर्ण भारतामध्ये. काय संस्कृती ट्रान्सफर करणार ते? 2500 वर्षाचा इतिहास गायब झाला. जंगल आणि डाकूने भारत भरला गेला. बुद्ध आणि महावीर जन्माला आले.
तिथून पुन्हा भारत सांस्कृतिक झाला. मधले 2.5 वर्ष गायब झाले. युद्ध म्हणजे काय साधी गोष्ट नाही. आता वर्तमान काळात बरीच भांडणं चाललेत, धार्मिक यातना चालल्या. तर मला एकाने सांगितलं, तुम्हाला काय वाटतं या जगाबद्दल, हे आतंकवादीत लोक आहेत काय आहेत? म्हटलं भाऊ तुझा विषय येतो, पण माणसाला मुळातच भांडणं करण्याची सवय आहे. त्याला फक्त कारण पाहिजे. कळते का? आज धर्माच्या नावाने भांडणे आहेत, मान्य आहेत. महाभारताच्या काळामध्ये कोणताच धर्म नव्हता, तरी महाभारत झालं. माणसाचा स्वभाव भांडणं करणे हे विसरू नका तुम्ही. आणि त्यांच्यात राहिल्यानंतर त्यांच्या डोक्यातलं आपल्या डोक्यात टाकतातच, ते असंतोष करतात. म्हणून एकांत आहेत. गाथा भंडाऱ्या डोंगरावर तयार होतो, पुण्यात तयार नाही होत. पुण्यातले बुडवायला सांगतात. अवघड आहे या गोष्टी. आणि म्हणून तो शेवटचा जो घात करतो, तो हा घात करतो. मूर्ख माणूस, अक्कल नाही तुला? ब्राह्मण आहे का कोण आहेस तू? गाढवाचं पिल्लू घेऊन चाललाय, गेला निघून. तू काहीच केलं नाही. पुढे गेला आणि त्याच्या लक्षात आलं की आपली काहीतरी मूर्खपणा झाला, तरी काढलं दिलं टाकू. आणि ते बोकड सोडल्यानंतर मुक्ततेचा आनंद झाला की आपण फार चांगलं काम केलं, आणि गेला निघून. हे लोक होते 4 जण. त्याची तेव्हापासून चांडाळ चौकडी आहे. जे माझा शब्द पुन्हा आहे का, जे खरं होतं ते सोडल्याचा आनंद झाला. काही मूर्ख माणसं वारकरी संप्रदाय जन्माला येतात आणि वारकरी संप्रदाय सोडल्याचा आनंद होतो त्यांना. ही ती अवलाद येते. दुसरा माणूस भेटतो, दुसरा भाषिक भेटतो, दुसरे लोक भेटतात आणि ज्ञानोबराय तुकोबरायचा त्रास त्याग करतात. ते कशामुळे? हे चंगोळी. काय खरं संप्रदायाचं, काय खरं माऊलीचं, कशावर निंदा करावी? एक जर म्हणलं महाराज कीर्तनकार पैसे घेतात, म्हटलं मग तुझं काय प्रॉब्लेम आहे? नाही आमचे गुरु घेत नाही. मग तुझ्या गुरुचा आश्रम कितीचा आहे? ते म्हणे 5 कोटीचा आहे. कुठून आला? ही जी आत्ता सांगितली ना माइंड बदलण्याची प्रक्रिया, हीच आहे ती. आणि हे सगळे दुष्टच आहेत. आणि त्याला हळूहळू हळूहळू इतकं बदलवतात. ज्ञानोबराय तुकोबरायवर अविश्वास होतो. शब्द माझा ऐका. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत, तर दुसरा संत त्यांच्यापेक्षा मोठा असू शकतो का? बोला ना. आणि जे दुसऱ्या संतांची पूजा करतात ते लायकीचे आहेत का? नशीब चांगलं आहे, आळंदीला येत नाही ते. आपल्याला ताण नाही त्यांचं. नाही इथं येऊन त्यांनी आपल्याला सांगितलं असतं काय चाललंय म्हणे महाराज तुमचं. आमचा पैसा हा लागतोच, लक्षात ठेवा. विठ्ठल पैसा ही जग चालवणारी वस्तू आहे. अमेरिका असो, इंग्लंड असो, भारत असो. अर्थक्रांती, महाभारत असू द्या, अर्थक्रांती आहे त्याच्यामध्ये. दुर्योधन शेवटपर्यंत पैसे खर्च करत होता. त्याचा मामा शकुनी, शब्द आहे का, आणि गांधारी हे दोघं अर्थविशारद होते. महाभारतामध्ये त्यांना पदवी दिलेली अर्थविशारदौ. पैसा वाढला कसा पाहिजे ह्याच्यात 2 जण तज्ज्ञ होते, गांधारी आणि शकुनी. आणि पांडवाला अक्कल नसल्यामुळे जंगलामध्ये 12 वर्ष आहे तो पैसा गमवला आणि जंगलामध्ये 12 वर्ष. आणि हे जंगलात गेल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा असून पांडवाच्या घरी. पांडवाला घर होतं का? कधी हरिपाठ वाचताना विचार केला या गोष्टीचा? राणा कुठला आहे तो? आणि कृष्णाची पहिली भेट, अर्जुनाची पहिली भेट जंगलात झाली. आणि ज्ञानोबरांची व्यंग कळायला फार बुद्धिमान माणूस लागतो. कृष्णाचं वर्णन काय आहे? द्वारकेचा राणा. तो कुणाच्या घरामध्ये आहे? पांडवाच्या घरामध्ये. ज्याला घर नाही त्याच्या घरात देव आहे. आणि देव द्वारकेच्या घरात कोण आहे? लक्ष्मी वगैरे वगैरे सगळे. त्यांना सोडून तो देव अर्जुनाच्या घरात राहतो, जंगलात राहतो. याचा अर्थ आहे नामस्मरण श्रेष्ठ आहे. हरे मुखे म्हणा हरे मुखे श्रेष्ठ आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा काय. आणि ज्ञानोबरांनी कोणाचंच नाव घेतलं नाही, फक्त व्यासाचं नाव घेतलंय. या पृथ्वीवर 2च विद्वान आहेत,
भगवान श्री ज्ञानोबाराय ज्यांनी 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी लिहिली आणि वेदाचे विभाजक पुराणाचे कर्ते वेदव्यास, याच्यापेक्षा कोणी विद्वान नाही. वेदव्यासापेक्षा विद्वान ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण. ही भाषा कळाली पाहिजे बरं का. काही काही माणसाला विस्तारपूर्वक सांगावं लागतं. रामायण महाभारत असतं ना, एक सीता आणि एक रावणाने किती किती वेळा पळवली ते दरवर्षी ऐकल्याशिवाय समाधानच नाही वाटत. हा वर्ग वेगळा आणि संकेत समजणारा वर्ग वेगळा. विठ्ठला ज्याला सांकेतिक भाषा समजते तो विद्वान. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, सांकेतिक भाषा काय असते. विदुर हा भारताचा पंतप्रधान होता आणि त्याच्यावर दुर्योधनाचा संशय होता. असं होतं बरं का. जरी पार्टीतला माणूस पार्टीमध्ये असला तरी पार्टीचा प्रमुख संशय घेत असतो. कधी पक्ष बदलेल सांगता येत. हे तेव्हापासून आहे, 5000 वर्षापासून, आणि तो घ्यायलाच पाहिजे. आणि वनवासाला जेव्हा पांडव निघाले त्यावेळेस लाक्षागृह तयार करण्यात आलं होतं वारणावरमध्ये. लाक्षागृह म्हणजे जे जुन्या काळातल्या बाया जे लाखाचे चुडे घालायचे ना, लगेच पेटणारे, त्याचं घर तयार केलं होतं आणि बाहेरून कलर दिलेला होता. ते पेटलं पाहिजे म्हणून. आणि हे विदुराला माहिती होतं, पण पांडवाला माहीत नव्हतं. आणि विदुर जो आहे तो पांडवाचा चाहता होता, पण भारताचा पंतप्रधान होता. काहीतरी याला सांगू नये पांडवाला म्हणून दुर्योधनाने त्याच्याजवळ एक माणूस ठेवला आपला. यांची जेव्हा जाताना भेट होते, माणूस ठेवला. सांकेतिक भाषा बरं का. तो माणूस इकडं उभा आहे, धृतराष्ट्र समोर उभे आहेत, आणि सांकेतिक भाषेतून सांगितलं. त्याला कूट भाषा म्हणतात, कूटरचना म्हणतात. की तुम्ही जिथं जाताय तिथं लाक्षागृह आहेत, मी 4 माणसं ठेवलेले आहेत, रात्रीच्याला भुयार खोदून मग बाहेर निघा तुम्ही, आणि ह्या दिवशी आग पेटणारे तोपर्यंत बिंदास त्या घरात राहा. आणि तो ऐकायला समोर आहे, दुर्योधनाचा खास शिष्य. आम्ही सुद्धा कधी कधी असे करतो. आमच्या शेजारी जरी भरपूर माणसं असले ना, जरी तुम्ही कीर्तनकार असले, एवढे ऐकायला असले, तरी माझी इच्छा झाली की ठराविक माणसाला कळावं ना, त्यालाच मी संकेत देतो. जर नाही दिलं तर कीर्तन करू नये. ते सांकेतिक भाषा आहे, ती त्यालाच कळते त्याला, आणि बाकीच्याला कळत नाही. बाकीचा विचार करतो किंवा ते गेल्यानंतर जागा होतो काहीतरी झालंय मागं. आणि सांकेतिक भाषेत सांगितलं आणि ते गेले निघून, वाचले. माझा मुद्दा, सांकेतिक भाषेमुळं पांडव वाचले. त्याला कारण भाषा आहे आणि विदुर आहे. विठ्ठला आणि हे प्लॅनिंग असतं. तसं व्यास महर्षींनी जरी मोठ्या प्रमाणात ग्रंथ लिहिले असेल, वेदाचे विभाजन केलं असेल, तरी सुद्धा त्यांची खूण आहे. व्यासाची खुणा. ग्रंथ नका वाचू, व्यासाची खूण पहा. आयुष्य कमी आहे, 18 पुराण वाचन होणार नाही. अग्निपुराण तर कळतच नाही चांगल्या चांगल्याला. अग्निपुराण वाचताना हात जळून जातो, पण पुराण कळत नाही. जे कळतं ते चालू आहे. भागवत पुराण, भरपूर पुराण आहेत ना, कळत नाहीत ते. आणि मग ते 18 पुराणाचे लेखक, वेदाचे विभाजक सांगतात, ब्रह्मसूत्रकार, वेदांत शास्त्राचे कर्ते खुणेनी सांगतात, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर द्वारकेचा राणा आपल्या लक्ष्मीला, गरुडाला, सगळ्याला सोडून पांडुरंग परमात्मा अर्जुनाच्या घरात असतो. आणि एक महत्त्वाचं सांगतो, या जगात जपी तपी श्रेष्ठ तपस्वी मुनी सगळे आहेत. विश्वरूप फक्त नामस्मरण करण्याला पाहायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. बाकी कुणाला मिळत नाही. कोण किती विद्वान आहेत, कोण किती महान आहेत, काहीच किंमत नाही. विश्वरूप, व्यापक रूप जर पाहायचं असेल, फक्त भावना ठेवा, भक्ती ठेवा, प्रेम ठेवा. तो अर्जुन आहे. आणि अर्जुनाला सगळे गुन्हे माफ. नाही कळालं? माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला. आपल्या सख्या बहिणीवर ज्याची वाईट दृष्टी आहे, त्याला कोणी विश्वरूप दाखवेल का? बोला ना. अशा अँगलने पण विचार करा ना कधी कधी. भक्त म्हणूनच कशाला विचार करता तुम्ही?
कृष्णाबरोबर जायचं आणि सुभद्रेवर लक्ष ठेवायचं आणि सुभद्रा पळून जाण्यासाठी कृष्णाने मदत करायची. हे आत्ताच्या लोकांना बरेच इतिहास माहीत नाही तर त्यांनी पुढे टिंगल केली असती आपली. प्रेम कसं असतं, योग्यता कशी असते, सांकेतिकता कशी असते. पांडवा घरी, भगवंताला वाटलं मीच पांडवाच्या घरी आहे, मग माझी बहीण आली तर बिघडलं काय, हे पण कळायला पाहिजे ना. मी जर जातो तर माझ्या बहिणीने सुद्धा तिथंच असावं, पांडवाच्या घरी असावं. सांकेतिक भाषा आहे. तसं कोणत्याही जीवनामध्ये, कोणत्याही लोकांमध्ये माइंड बदललं नाही पाहिजे, तो हा अभंग आहे. तुमचं डोकं बर्बाद नाही झालं पाहिजे, तुमची जी परंपरा चालत आलेली ती बर्बाद नाही झाली पाहिजे, आणि ते जीन्स खराब करणारी माणसं नाही भेटली पाहिजेत. विठ्ठल म्हणून ज्ञानोबरायामध्ये जे घटक आलेत, ज्ञानोबराय कोणताही अवतार माना, पण विज्ञानाला सोडून मानू नका. कारण की ज्ञानोबरायांचं वाक्य विज्ञानम ज्ञान सहितम यत ज्ञात्वा अशुभात. अशुभात म्हणले प्रपंचातून नाही, जे जे स्वतःला घातक असेल अशा मान्यतेतून तुम्ही मुक्त व्हाल, जगातून नाही. जग काय हे आळंदी पंढरपुरातून थोडंच मुक्त व्हायचं आहे आपल्याला, ज्ञानेश्वरीतून थोडंच मुक्त व्हायचं आहे आपल्याला. अशुभात मोक्षसे, जे हितकारक नाही त्याच्यापासून मुक्ती, म्हणून ते जीन्स येतात त्याच्यामध्ये. आणि ही लोक कधीच भेटू नये. आपल्या संप्रदायातले 50% अभंग फक्त संगतीवर आहेत. वाईट संगती करू नका. चांगल्याच्या संगतीत नाही कळालं तरी पतन होत नाही. वाईटाच्या संगतीमध्ये जर माणूस गेला बर्बाद होतो. का बर्बाद होतो? दुसऱ्या चरणात सांगतात. कल्पनेची बाधा न हो गवन काळी, ही संत मंडळी सुखी आसो. शब्द नामदेव महाराजांचे आहेत आणि 700 वर्षापूर्वीचे आहेत. अगदी हाताळताना त्या शब्दांना स्पर्श करताना नाजूक भावना ठेवा. कल्पनेची बाधा हा शब्द वापरला आहे. बाधा, कल्पनेची बाधा, फार गोड शब्द आहे. कल्पना कुणाला मारत नाही. कल्पना जर नाही केली ना तर ग्रंथच तयार नाही होत. कोणताही काव्यग्रंथ असो, तत्त्वज्ञान असो आणि विज्ञानातलं संशोधन असो, त्याच्या बुडाला कल्पना असते आणि ती कल्पना साकार करण्याचं संशोधन असतं. मग कल्पना करणारा माणूस सर्वश्रेष्ठ मानला जातो, पण कल्पनेची बाधा वाईट आहे. कल्पना करणं हे बुद्धिमंताचं काम आहे. कल्पनेची बाधा हे वाईट आहे. बाधा म्हणजे कळलं ना तुम्हाला? त्याच परिसरात ते सगळे दिसतात मला. वड्यातलं बाधलं त्यांच्या भाषेमध्ये. भूताची, भूत कधीच मारत नाही कुणाला, त्याला शरीर नाही बिचारा, ते वैतागलेले. हे म्हणते माझ्या अंगात भूत आहे, त्याला शरीर मिळणार, तुझ्यासारखं शरीर घेऊन काय करणार ते? दात घासत नाही, आंघोळ करत नाहीत, काही चॉईस आहे की नाही भूताला का होईना. आणि ह्याला बाधा म्हणतात. भूताची बाधा. हरिपाठ गोड आहे बरं का. भूताची बाधा. बाधा ज्याला झाली ना त्याला ते जशी बाई असते ज्याच्या अंगात भूत आले, ती जशी दिसते त्याच पद्धतीने त्याला झाडणारा गुरु लागतो.
ते जसे जटात ते, आणि त्याला पाहिल्यानंतर त्याला सुद्धा झाडायची काही गरज नाही. त्याला पाहिल्यानंतर भूत आपोआप जातं. एवढा महाभूत असतो तो. अवतार वगैरे, लिंबू, अहो लिंबू तोंडात मी सगळं बघितलेलं सांगतोय बरं का. मला फार इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये. ते भूत काढत असताना मी हजर होतो तिथं, आणि त्याने असं कच्चं लिंबू असं तोंडात दाबलं. त्याने दाबलं की ते समोरच्यावर मोठं इम्प्रेशन पडतं ना. दात काही झाले नाही, काही नाही वगैरे वगैरे. ती जी बाधा आहे ना तिला झाडावी लागते. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा द्वैताची बाधा आहे, आणि गुरु त्याची झाडणी करतो. झाडणी शब्द आहे द्वैताची झाडणी. झाडणी केव्हा करतो? कल्पनेची बाधा झाली म्हणून झाडणी. विठ्ठल हे सगळं एकामेकातच आहे बरं का. सगळं ज्ञानोबारांचे शिष्य आहेत, तर म्हणून ते एकमेकाला पोषक येते. आणि ती जी बाधा विष्णुदासाला नको आहे. जगाला अगोदरच झालेली आहे ना, म्हणून परमार्थ करत नाही. ते परमार्थ न करण्याचं, साधू संत न ऐकण्याचं कारण उघड येते. पण माझी जे विष्णुदास आहेत, शब्दांचे गोड प्रयोग, माझिया विशेष करून विष्णुदासा, आणि विष्णुदास नसेल तर किमान विष्णुदासावर भावना ठेवणारा भाविक, वारीला आलेले सगळे विष्णुदास नसतात ना. खाणारे पिणारे असतात, सगळं माफ आहे आळंदीमध्ये, टेन्शन घेऊ नका. पण ते आळंदीला येतात म्हणजे भावना आहे. वागतात चुकीचे, पण कशी त्यांची माऊलीची भावना आहे भाविकाशी. आणि विष्णुदास, या दोघांना कल्पनेची बाधा होता कामा नये. बाधा, प्रगतीसाठी कल्पना करावी, पण चुकीच्या कल्पनेची बाधा होऊ नये. कल्पनेमुळेच मनुष्य जीव आहे. वाया मन हे नाव सावेव कल्पना. ज्ञानोबारांचा शब्द पहा. जेने संगे कल्पने संगे जीव दशा असतो, आणि त्याची झाडणी करावी. आणि ज्ञानोबा हे सांगतात द्वैताची झाडणी. नामदेव महाराज त्याच्या अगोदर बोलतात. होऊच नाही ना कल्पनेची बाधा, होऊच नाही. झाडणी कशाला करायची? करोना झाला मग औषध केलं, त्यापेक्षा अगोदर प्रिकॉशन पाळा. आमच्या भगवानगडावर तर आम्हाला 2 वर्ष टेन्शनच नाही. तर पोरं 100 आहेत गडावर, आणि मोड गेलं नाही. ऐकण्यातले होते 100 कौरव नाहीत, वारकरीचे अजिबात. आणि मस्त 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा परमार्थ आणि ज्ञानेश्वरीचा पाठ झाला. का? बाहेर जाण्याची इच्छा झाली नाही. कल्पनेची बाधा. विठ्ठल आणि ही मागणी मागावी लागते. नामदेव महाराजाला मागणी मागावी लागते देवासाठी, की विष्णुदासांना आणि भाविकांना बाधा होऊ नये. आणि बाधा झालेली माणसं परमार्थातल्या माणसाला खराब करतात. मला सांगा, आपल्या बसलेल्या लोकात जर एखाद्याला अंगात आलं तर गेलं ना कीर्तन आपलं. लक्षात येतं तुम्हाला? बाधा झालेला माणूस स्वतः दुःखी असतो, आणि समोरच्याचं दुःख सहन आणि त्याच्याहीपेक्षा घर खराब करतं. ते नवऱ्याला आई म्हणून बायकोला हाक मारावी लागते, याच्यापेक्षा बाधा काय सांगायची? बाधा म्हणजे काय? देवी आली, आई साहेब म्हणतो बाधा. हा पहिला प्रकार बरं का, विष्णुदासाचा पहिला प्रकार. कधी कधी संत झाल्याची बाधा होते. भजन करता करता कीर्तन चांगलं येतं, 2-4 लोक मानतात, कीर्तनाला लोक जमा होतात, आणि सगळे संत म्हणून पाया पडतात, तेव्हा याला बाधा होते कल्पनेची. आणि नाव आहे बरं का असं पॅरेग्राफमध्ये, विष्णुदासा. संत झाल्याची बाधा कुणाला होते? विष्णुदासाला. माऊली म्हणतात नामदेव महाराज म्हणतात होऊ नये यांना बाधा. बरं, समजा एखाद्याला बाधा झाली नाही, चांगला आहे, व्यवस्थित आहे, विद्वान आहे, ते चालताना नीट चालत नाही. तो जास्त शिकलेला असतो, विद्वान असतो, रस्त्याने चालताना नीटच चालत नाही. 3ऱ्या चरणात अंकाराचा बारा
व्यक्तीला मागणी नाही बरं का, एका व्यक्तीला मागणी नाही, कुळाला मागणी आहे. हरिदासाचं जे कुळ आहे त्याला कल्पनेची बाधा नसावी आणि अहंकाराचा वार, अहंकार खूप लांब आहे हं. हवा आहे अहंकाराची, अहंकाराला सुद्धा अहंकार आहे ना कुणाच्या अंगात जावं म्हणून. मूर्खाचं वारेलीच गीता नाही. एका महाराजाकडे मी गेलो होतो, माझे दुर्भाग्य पण असंच आहे. आणि विषय झाला आमचा ते कपडे फिपडे, मग काय सांगितलं ना अहंकाराचा वारा. आता आमची एक पद्धत आहे, जर विद्वानाला विद्वान भेटलं तर एकमेकाला विचारतात काय शिकलात तुम्ही, कुणाकडे अध्ययन झालं. पैलवानाला पैलवान भेटलं तर विचारतात कुठल्या तालमीत कोणाचे पठ्ठे आहात. तसं आमच्यात प्रथा आहे, ते कुणाचे आहात का वरून टपकले खालून जन्माला आले. हां, ज्ञान दिल्याशिवाय येत नाही. पक्क लक्षात ठेवा. ज्ञानोबराय जर गुरु परंपरा सांगतात तर बिना गुरु परंपरेचं ज्ञान सांगणारा मूर्ख आहे, हे लक्षात ठेवायचं. काही काही संतांचे घरं पाहिलेत, त्यांच्याशिवाय कोणत्याच देवाचा फोटो नाही, त्यांच्या गुरुचा पण नाही. कळते तुम्हाला? डोळे पाहिजेत पाहायला. स्वतःला भगवंत म्हणून घेतात, आम्ही भगवंत आहोत. तो भाग सोडून द्या, तो वारा आहे अहंकाराचा. जर ज्ञानोबरायला गुरुपरंपरा आहे, निवृत्तीनाथांना गुरुपरंपरा आहे, विठ्ठल पंत शिकण्यासाठी काशीला गेले, हा कसा काही जमिनीतून जन्माला आला? अहंकाराचा वारा. काही नाही, 2-4 खेडेगावातली माणसं महाराज म्हणून म्हणतात. मी विचारलं त्याला आपलं अध्ययन कुठं झालं, त्यांनी माझ्याकडे इतक्या वाईट नजरेनं बघितलं ना, असं त्याला म्हणतो ना, आम्हाला शिकायची गरज आहे का? मी संस्कृत बोलायला सुरुवात केली, मग ग बसला. त्याला वाटलं मी पण अहंकाराच्या वाऱ्यातलंच आहे. मी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली, तो गप्पच बसला. आणि त्याच्या शिष्याला बोलवलं. कोण आहे ते? म्हणजे शास्त्रीजी आहेत, कीर्तनकार आहेत, म्हणे विद्वान आहेत. काही कळलं नाही ना, संस्कृत बोलल्याशिवाय त्याला अक्कल नाही आली. थोडा रुबाब दाखवत चला. लई वारकऱ्यांनी घायाळ राहिलं ना ते लई येड्यात काढतात लोक, तुमच्या भाषेत सांगितलं. मग तुम्ही असं का म्हणता? एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजासह सगळ्यांनी कूट अभंग केलेले आहेत. त्या कूट अभंगाचा अर्थ कळावा हा हेतूच नाही, आणि त्याच्यावरच माझी PhD आहे. मी ह्याच्याकरता नाही सांगितलं टाळ्या वाजवाव्यात, त्याचा अर्थ सांगितला. मी कूट रचना का केली त्याचं कारण सांगितलं. जे विद्वान आहेत, शहाशास्त्र शिकलेले आहेत, स्वतःला घमिंडी समजणारे आहेत, अहंकारी समजणारे आहेत, वारकरी संत सांगतात आम्ही जरी खेड्यापाड्यामध्ये गोड बोलत असलो, आम्हाला हलक्यात घेऊ नका. आमचे जे अभंग आहेत ना, मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले, याचा अर्थ तुम्हाला या जन्मात लागणार नाही, इतके भारी पण आहोत. विठ्ठल विठ्ठल ग्रामीण जनतेमध्ये बसतो म्हणजे आमचे अधिकार तेवढाच आहेत, हा असं नाही. अर्थात ग्रामीण जनतेमध्ये बसतो, लोकांना सन्मार्गाला लावतो म्हणजे एवढंच आहे आम्ही, असं नाही काही. आमच्या अभंगाचे शब्दाचे अर्थ तुम्हाला कळणार नाही. म्हणून विद्वान लोकांचा अहंकार खाली घालण्यासाठी सगळ्या संतांनी कूट अभंग तयार केले. आणि सगळ्यात कूट अभंग खराब म्हणजे नामदेव महाराजांचे. काहीच मेळ लागत नाही त्याचा, काहीच. मुंगी व्याली शिंगी झाली, काय अर्थ लावणार तुम्ही? बरं, तिचे दूध किती? मुंगीचे 17 रांजण भरून गेले आणि पेले 12 हत्ती. आपण म्हणायचं त्यांना, तुम्ही जरा खोटं बोलता. आम्ही लटके न बोलू, खोटं बोलत नाही. नाही जर बोललो आम्ही तुम्हाला खोटे, तुका म्हणे नामा म्हणे त्याचे पूर्वज लिहून ठेवले. विष्णुदास नामा म्हणे ऐशी त्याची ख्याती, आणि लटके म्हणते त्याचे पूर्वज. काय अर्थ लावायचा त्याचा? एक तर म्हणता पण तोंड दाबून डोक्याचा मार म्हणजे कुठं अभंग. अभंग ऐकायला पण गोड वाटतात बरं का. लटके गेले कटके तेथे, गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले.
दोघातलं एक होईल ना, तुमचं तरी कळते का ना. एक तर चिमणी उडेल नाही तर चरेल, चालेल. नामदेव महाराज म्हणतात ती दोन्ही एकाच वेळेस काम करते. उडत चिमणी, पुन्हा चरत चालेल. तिचे वाटी एवढे डोळे. वनात कासव गीत गाय, शब्दाचे प्रयोग पहा. कितके सुंदर वाक्य आहे त्याच्यामध्ये. विठाला 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 विठाला. सावज म्हणी संतोषला खोकड पुस्तक वाचे. इथं विषयात आला होता. कोण पुस्तक वाचे? काय तुम्ही कीर्तनकार, खोकड पुस्तक. पुस्तक वाचणारे कोण आहेत? अहंकाराचा वारा त्यांना लागतो. पुस्तकावर जे विश्वास ठेवतात, पुस्तकाच्या ज्ञानावर जे विश्वास ठेवतात, माऊली म्हणतात नाही, खरा जो खानदानी माणूस आहे ना त्याला आतून ज्ञान आलं पाहिजे. म्हणून तुकोबराय कुठं शिकायला गेलेले नाहीत, माऊली कुठं शिकायला गेलेले नाहीत. मूळचा झरा आहे. शब्द आहे का? मूळचा झरा आहे. आणि आपल्या तोंडातून जे निघतं, मूळचा झरा असा तोंडातून निघतो, मूळचा झरा. आणि टाकीतून टाकलेलं पाणी निघतं तोंडातून, पुस्तकातून मस्तकातून, मस्तकातून अहंकाराचा. कदाचित एखादा वैष्णव शिकलेला असेल, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या गाथ्याचा विद्वान असेल, पण नामदेव महाराज दक्षता घेतात की देवा त्याचं जाऊ द्या, त्याला कळत नसेल. पण आम्ही सांगतो जो विष्णुदास जो शिकलेला आहे, ज्याला समाज मान्यता आहेत, लोकांमध्ये उठतो बसतो, त्याला अहंकार होऊ देऊ नका. अहंकाराचा वारा न लागो. राजसा म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात ठेवा. वैष्णवात शिकलेला आहे म्हणून तो लाडका आहे, म्हणून राजस आहे. रजोगुणी पण आहे. विठाला 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 विठाला. आणि थोडं शिकल्यामुळे सगळा समाज त्याच्यावर प्रेम करतो. पण अहंकाराचा वारा न लागो माझ्या भाविकाशी. बाकीचे लोक म्हणले मग आम्ही काय करावं, आम्ही जे हरिहरी म्हणतो त्याचं काय. तया असावे कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या निदान शब्द फार आहे ना, किमीत कमी, ज्यामुखी निदान कमीत कमी, असे जे हे 3 लोक आहेत, विष्णुदास, वैष्णव, देवाचं नाव घेणारे, यांना आयुष्य वाढावं पहिल्या चरणात सांगतात. अकल्प आयुष्य भावे तया कुळा. अकल्प आयुष्य भावे तया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा. माझी आस कळा हरीच्या दासा. अकल्प असं म्हणण्याचं काय कारण. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. शब्द आहे का बरं का, कुळा. ज्ञानोबरांच्या कुळातून सुरुवात केली होती आपण. आणि ज्ञानोबरांचं कुळ आपल्याला सांगितलं. किती महत्त्वाचं आणि मोठं कुळ आहे. हे कुळ शब्दाचा का उच्चार केला. सगळ्यात मोठं गणित इथंच आहे. 3 प्रकारची माणसं या जगात असतात. एक सामान्य माणूस असतो, तो कायमस्वरूपी सामान्य असतो, त्याची दखल घेतली जात नाही कधी.
जो सामान्य माणूस आहे ना त्याची दखलच घेतली जात नाही. रामाच्या काळात असो कृष्णाच्या काळात असो सामान्य माणसाची दखल घेतली जात नाही. त्याच्यामुळे त्यांना पार्टी बदलायचा अधिकार आहे. दर पंचवार्षिकला ते आपली पार्टी बदलतात. सामान्य माणसं दखल पण घेत नाही कोणी त्याची. मोठा असेल तर माझे 3 जण जे आहेत त्यातला हा पहिला वर्ग आहे जो आहे तो सामान्य, तो या जगाला घातक नाही. आणि दुसरे जे 2 कुळ आहेत त्याच्यावर संपूर्ण जग आधारित आहे. शब्द आहे का? आणि वर्तमान काळात तुम्हाला हे शब्द जास्त पटतील. पहिला जो वर्ग आहे सामान्य, त्याला कुळ नाही आहे, तो सामान्यच आहे. दुसरे जे 2 कुळ आहेत त्याच्यावर संपूर्ण जग चालतं. पहिलं जे कुळ आहे ते दैवी संपत्तीचं आहे, हे सामान्य नाहीत. आणि दुसरं कुळ जे आहे ते आसुरी संपत्तीचं आहे, ते सामान्य नाहीत. जर देवाला अवतार घ्यावा लागतो त्यांच्यासाठी, त्यांना सामान्य म्हणणं हा मूर्खपणा आहे. आज संपूर्ण जगात जे दुःख पसरलेले आहेत कोरोनाच्या रूपाने, त्याचं म्हणजे बघा ना तुम्ही ज्ञानोबांनी कसं वर्णन कर. आसुरी कुळ आहे ते. कोणतं कुळ आहे? हे भाकरी खात नाहीत आणि काय खातील हे कीर्तनात पण सांगता येत नाही. काहीही खातात लोखंड सोडून. आणि हे ज्ञानोबांच्या ओव्या आहेत. सुन्या गावामध्ये जर कुत्रं गेलं, ज्ञानोबांचे विनोद पण समजले पाहिजेत बरं का. कुत्रं जर गेलं आणि त्या घरात जर कुणीही नसलं तर कुत्रं काय करतं? 2च गोष्टी सोडून देतं. ते सगळ्याला तोंड लावतं. ते 2च गोष्टी सोडतो. त्याच्या तोंडात मावत नाही म्हणून सोडून देतं. का? खाता जेणे पोळे, खाता जेणे पोळे, तेची एक वाळे एरवी घ्यायची ते विठाला. याला आपण वेगळ्या भाषेत सांगू. आव्याक्यात येत नाही त्याला सोडून देतात आसुरी लोक. तुम्हाला अनुभव आहे. आटोक्यात येत सोडून देतात. आणि दुसरं खाता जेणे पोळे. पोळे शब्दाचा अर्थ समोरचा माणूस आपल्यापेक्षा महाभयंकर, तो आपला घात करेल, तेची येरवाळे, तेच सोडून देतात. बाकी सगळ्या ठिकाणी ही माणसं तोंड लावतात. आज काय सांगायचं तुम्हाला, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं सांगत असताना. मी पण भारतीय आहे, पण सांगताना वाईट वाटतं मला. दुधामध्ये युरिया टाकला जातो, पदार्थामध्ये भेसळ केली जाते, तेलामध्ये भेसळ केली जाते. ज्याने ज्याने कॅन्सर तयार होतात ते पदार्थ भारतातल्या भूमीमध्ये प्रोडक्शन केलं जातं. माणसाच्या हिताचं नाही, माणसाला बर्बाद कसं करावं त्याचं. जिथं पाणी शुद्ध मिळत नाही, काय आपण वर्णन करावं भारताचं. भारताचा अभिमान आहे संस्कृतीचा. आज पतन आसुरी लोकांमुळं किती प्रमाणात झाले ते पहा. कोण करतं? वारकरी करतात का भेसळ? एखाद्या वारकऱ्याच्या घरात आतापर्यंत ईडी आलेली मला नाही आठवत. अजून आली? काही कारणच नाही, तीच वेडी होईल. आसुरी संपत्ती नाही, शब्द आहे का? आसुरी दैवी संपत्ती आहेत. आमच्याकडे काय येत नाही ते हे कुठून येणार? शब्द आहे, काय येत नाही आमच्याकडे, दैवी संपत्ती आहेत. आणि दैवी संपत्तीच्या माणसाच्या जे बाधक आहे त्या 2च गोष्टी आहेत. कल्पनेची बाधा आणि अहंकार सोडला तर दैवी संपत्ती माणसाला काहीच नाही. गीतेमध्ये याचा उल्लेख आहे. अर्जुनाला कल्पनेची बाधा झाली होती आणि मी जगी एक अर्जुन हा अहंकार झाला होता. विठाला संपत्ती आणि भौतिक संपत्ती ही आसुरी लोकांकडे आहेत. मला कधी कधी जेव्हा तुलना करतो ना मी, तसं श्रीमंती दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत. पण 26 गुणाला लोकशाही पद्धतीने जर हरवत असतील तर 6 जण. अहंकार बलम दर्पम, बस दैवीस दर्पो दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच. ही जे 6च
आसुरी संपत्तीचे माणसं आहेत. बर्बाद करून टाकलं संपूर्ण जग. अहंकारम बलम दर्पम सगळं आसुरीच आहेत. आणि आसुरी संपत्तीचे जे मुख्य गुण दोष आहेत ते दंभो दर्पो. नीट ऐका बरं का. अहंकार नंतरचा आहेत. अहंकार आपल्या लोकांमध्ये पण येतो, पण दंभ येत नाही. दंभ हे आसुरी संपत्तीचे माणसं आहेत. दंभ शब्दाचा अर्थ काय? आत जे नाही ते दाखवणं, त्याचं नाव दंभ आहे. अर्थ कळला? आत जे नाही ते दाखवणं. संत पण आतमध्ये नाहीये ते दाखवणं. बुद्धिमान नाहीये ते दाखवणं. आत जे नाही दंभ म्हणतात. आणि हरिपाठात गोड आलेले आहेत. हे नुसते दंभ नाही आहेत, हे दंभी लोकांनी जर योग याग विधी केला तेने नोहे वायाची. बघा, योग याग आणि विधी. विधी म्हणजे कर्मकांड. दांभिक माणसासाठी नाही आहेत. येणे नोहे. किती यज्ञ झाले आपल्यामध्ये. आता हरिनाम पाठ नामस्मरण सोडून अनेक महाराज लोक विश्वशांती करतात. कोणती शांती? विश्वशांती. एका महाराजांनी पत्रिका काढली होती, विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी यज्ञ. मी त्यावेळेस माझ्या गुरुजीकडे विद्यार्थी होतो आणि तो महामंडलेश्वर काशीचा अत्युच्च विद्वान होता. तुम्हाला पण नाही कळलं अजून, टेन्शन नका घेऊ. आणि ती स्वामीजीने पत्रिका वाचली, माझ्या गुरुजींना हसायला लागले. जसं तुम्हाला कळलं नाही ना, तसं ज्यांनी छापली त्याला पण कळलं नाही. वाक्य खूप सुंदर आहे. संपूर्ण जगामध्ये शांतीची स्थापना होण्यासाठी, शांती प्रस्थापित करण्यासाठी विश्वशांती यज्ञ करत आहोत. चांगली भावना आहे. स्वामीजी हसायला लागले. तो विद्वान माणूस आणि आम्ही तिथं उभे, 18-19 वर्षाचं वय, 20 वर्षाचं. हसायला लागले. माझ्या काही लक्षातच नाही आलं. मी बघितलं, स्वामीजी माझ्याकडे पाहून मला विचारतात, ले पडले. मी पण वाचलं. को समझा? मला विचारलं. म्हणजे नहीं, मुझे मालूम है जब छापने वाले को नहीं समझ में आए तो तू पढ़ने वाला है. छापने वाले को विद्वान है वो, तो अभी विद्यार्थी. म्हणजे क्या हो गया? ते आमच्या दोघात स्वामीजींनी जाणून बुजून मला सांगितलं बरं का, त्याला चिडवायसाठी. मग तो विद्वान म्हणतो, स्वामीजी क्या हो गया? अरे हमारे लड़के को समझ में नहीं आया. आपने क्या लिखा है? शांती प्रस्थापित करने के लिए. प्रस्थान शब्दाचा अर्थ जाणे असा होतो. रेल्वेचं काय असतं कळतंय तुम्हाला? स्थापना नाही, प्रस्थान. मग शांती भारतातून प्रस्थापित व्हावी याच्यासाठी तो एवढे विद्वान आहेत आपल्यामध्ये. विठाला अर्थ काही नाही, लक्षात नाही येत. दंभ म्हणतात. काय म्हणतात त्याला? दंभ. नाही ते दाखवणं. आणि दर्प त्याला लागूनच होतो. दंभ असल्यामुळे दर्प. दर्प म्हणजे अभिमान. आम्ही कशाला पाया पडू? आम्ही कशाला कुणाला शरण जाऊ? काही काही लोक स्वयंभू विद्वान असतात, कोणाकडे शिकत नसतात. ते कोणाकडे शिकत नसल्यामुळे ते कधीही भारतात विद्वान म्हणून स्थापन होतच नाहीत. स्थापन म्हणले बरं का, स्थापन नाही. शिकलं पाहिजे कोणाकडे तरी, कोणाचं तरी पठ्य असलं पाहिजे. असं डावपेच नाही कळत त्याच्यातले. शब्दातले तर डावपेच कळणं अवघड आहे. विठाला आपण सगळे वारकरी आहात आणि यावर्षी लॉकडाऊनमध्ये ग्रंथ लिहिला आहे, पराग परामर्श ज्ञानेश्वरी. मी त्याचं एक झलक सांगतो. मी त्यात लिहिलेलं नाही आहे, पण वारकऱ्यांना कळालं पाहिजे ज्ञानोबराय कोण आहे, दर्प आणि दंभ कसा असतो. आपल्या 2000 वर्षामध्ये संस्कृत भाषा ही विकसित झाली. आणि भाषा विकसित करण्याकरता माणसं विद्वान लागतात. भाषा विकसित करण्यासाठी ज्या भाषेतले ग्रंथ अधिक आहेत आणि त्या ग्रंथात प्रचार वेगळा आहे, पण भाषा डेव्हलप झाली. जशी इंग्रजी 800 शब्दांची भाषा होती, ती आज करोडो शब्द तिच्यामध्ये आले. त्याला म्हणतात विकसित. भाषा विकसित होणं.
ज्ञानोबरायांची भाषा मराठीच्या उगम काळातली ज्ञानेश्वरी. बघा काय सांगतो, नीट ऐका. उगम काळातली ज्ञानोबरायांची मराठी ज्ञानेश्वरी. आणि त्यांच्या अगोदर 2000 वर्षापासून आपल्या भारतामध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत. ते ग्रंथ 2 प्रकारचे आहेत. एक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत आणि एक साहित्याचे ग्रंथ आहेत. साहित्य शब्दाचा अर्थ आहे शृंगार आणि तत्त्वज्ञान, अशी 2 परंपरा आहेत. शंकराचार्यांची परंपरा आहेत. व्यास, शंकराचार्य ही यांची एक परंपरा आहे तत्त्वज्ञानाची. आणि दुसरी परंपरा कालिदासाची आहे. भारवी, कालिदास, माघ यांची एक परंपरा आहे. ह्या 2 परंपरा ज्ञानोबरायापर्यंत अतिशय विकसित झालेल्या होत्या. अभिज्ञान, शाकुंतल वगैरे मोठे मोठे ग्रंथ आहेत आणि शृंगार रसातले ग्रंथ आहेत. ही भारतीय संस्कृतची मोठी परंपरा आहे. कळते सगळ्याला? साहित्य आणि तत्त्वज्ञान 2 शाखा. म्हणून कीर्तनकारांमध्ये सुद्धा हे 2 प्रकार असतात. एक तर इतकं सुंदर कीर्तन असतं की समोरच्या सगळ्या माणसाला झोप येते, त्याचं नाव तत्त्वज्ञानाचं कीर्तन. आणि एक झोपच येत नाही कीर्तनामध्ये, त्याचं नाव आहे विनोदी कीर्तन. लक्षात आलं? अशी ही 2 शाखा आहेत. शृंगार रसाची शाखा आहे आणि तत्त्वज्ञानाची शाखा आहे. आणि हजारो बुद्धिमान लोक त्याच्यामध्ये आहेत, त्या शाखेला डेव्हलप करतात. माऊली या जगातले पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी शृंगारातून परतत्व सांगितलं. ती ज्ञानोबराय येतात. एवढे महान. एकत्रित झालं नाही बरं का. पुन्हा ऐका, ज्ञानोबरायापर्यंत शृंगार रस आणि तत्त्वज्ञान एकत्रित झालं नाही. म्हणून ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरीत लिहावं लागलं छोट्या शब्दामध्ये, माझी ज्ञानेश्वरी शृंगाराची या माथा पाय ठेवी. तुम्हाला कळतच नाही आहे. असेल काहीतरी. पुढं चला, पारायण करायचे ना, पुढच्या ओव्या सापडल्या पाहिजेत. एक तुकडा आहे फक्त, आणि एक तुकडा 2000 वर्षाच्या मेंदूवर पाय देतो. विठ्ठल विठ्ठल. कोण ज्ञानोबराय? का साहित्य टिकलेत? आणि लोक म्हणतात ना, रेडा बोलवला नाही, भिंत चाललेली नाहीत, हे सगळे रेडे आहेत. यांनी एक ओवीचा अर्थ सांगावा. एक ओवीचा. चल ठीक आहे, ज्ञानेश्वरीचा नाही, हरिपाठाचा अर्थ सांगावा. 700 वर्षात हरिपाठ वारकऱ्याला कळलं नाही तर ही आसुरी संपत्ती. अर्थ लक्षात ठेव. ज्ञानोबराय कोण आहेत? मी व्यक्ती म्हणून बोलतोय, संत म्हणून बोलत नाही. ज्यांनी ग्रंथ लिहिलेत, कालिदासासारखे, भारवी आणि माघासारखे, त्यांच्या डोक्यावर ज्ञानोबरायांची भाषा पाय देते. शृंगाराची माथा. दुसरा शब्द आहे का? शांत शृंगाराती जिने. शांत रस शृंगार रसाला जिंकून दाखवील, ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे. आणि तत्त्वज्ञान तर ज्ञानोबराय तो मूर्तिमंत आहे. तो तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबरायला काही जोड आहे का? मी अनेक वेळा ज्ञानोबरायांचं तत्त्वज्ञानामध्ये महत्त्व सांगितलं आहे आणि ते महत्त्व ज्ञानोबरायांनीच सांगितलेलं आहे. तत्त्वज्ञान सुरू केलं 2 लोकांनी, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. त्यानंतर माझं तत्त्वज्ञान. आपण कोणाची पायी कळलं का? तत्त्वज्ञानाचे 2 प्रारंभ करणारे कोण आहेत? भगवान विष्णू आणि भगवान शिव. त्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात मी आहे. अनुभवामृतमध्ये ओव्या त्या मी आहे. कोणाची पायी घेते आपण? एवढी ज्ञानेश्वरी तत्त्वज्ञानाची, शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवणारी ज्ञानेश्वरी आणि तत्त्वज्ञानाचा श्रेष्ठ ग्रंथ असणारी ज्ञानेश्वरी सोडून आशीर्वादासाठी जर तुम्ही इतरत्र जात असाल ना, दळभद्री कोण नाही तुमच्यासारखे. मी पूर्ण भारताची समीक्षा केली आहे पूर्ण, आणि ही जाणून बुजून समस्या केली. ज्ञानोबराय काय आहेत? ते संत आहेत हा नंतरचा विषय आहे, पण त्यांची प्रतिभा काय आहेत आणि हे कुळ टिकलं पाहिजे पृथ्वीवर. विठ्ठल 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 विठ्ठल. हे आपल्या कुळाला नाही आहेत. याच वर्षी माळकरी झाले, अकल्प आयुष्य व्हावे. ज्ञानेश्वरीचं अध्ययन आणि अध्यापन करणारे, ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान जगामध्ये सांगणारे जे हरिदास आहेत, त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं.
काय शब्द आहेत ज्ञानोबा कुळाला हे तत्वज्ञान समजलं पाहिजे, समजल्यानंतर टिकवलं पाहिजे आणि त्यांना आयुष्य पाहिजेत. म्हणून संतांना कमी आयुष्य आहे. ज्ञानोबारांनी 42व्या तुकोबारांनी 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले आणि ज्ञानोबाराय 22व्या. मला बरेच लोक प्रश्न विचारतात असं का, म्हणून तुला काय टेन्शन आहे. 22व्या वर्षात जे लिहिलं ते तुला कळे ना आयुष्यभर, एक ओवी कळे ना, ते जर 100 वर्षापर्यंत टिकले असते तर तुझा प्रवेशच नसता झाला. गाथा माथ्यात शिरे ना 90 झाले तरी काय एवढं कमी आहे. अरे आहे काय, पुन्हा आहे का. माझ्या समोर बसलेली लोक, पंतप्रधान आणि श्रीमंत असणारी लोक शरीराच्या मर्यादेच्या बाहेर राहू शकत नाही. कोणताही माणूस 90व्या वर्षी लग्न करू शकत नाही आणि 100 नंतर जिवंत राहू शकत नाही. किती लाख कोटी आहेत हे तुमचा विषय झाला, त्याचा नाही. त्याचे पोरं म्हणतात. तुकोबारांची भाषा जर लय कठीण आहे. बाईल म्हणे खर, मरता तरी खर कळला का. तुमची बायको तुम्हाला काय म्हणते हे तुकोबाराय सांगतात. बाईल म्हणे खर, हे खरं आहे. आणि असे शब्द का लिहितात वाचताना तुम्हाला पण नाही कळायला पाहिजे. वाचताना हरिबीन जन्म नरकाची तुम्हाला पण नाही कळलं पाहिजे. रोज म्हणता हरिबीन जन्म, कोण नरकाची पै कुणाला म्हणतात. म्हणणाऱ्याला कळत नाही, तुम्हाला कधी कळायचं ते. रोज ज्ञानदेवा जिने नामे विना व्यर्थ व्यर्थ. किती कोटी हा विषय नाही. हे असू. आता हे का नसावे जगामध्ये, याचं कारण ही लोक समाजाला बर्बाद करतात, लुटतात आणि मार्केटिंग प्लॅन तुमच्या डोक्यात टाकतात. हा अभंगाचा सारांश आहे. विठ्ठला गरज नसताना सांगतात हे तुमचं गरजेचं आहे, हे ज्ञान आलं पाहिजे. लंडनमध्ये आग लागली, लोक मला विचारतात तुम्हाला बातमी कळली का. काय केलंय, 700 कोटी माणसं आहेत ना, काही ना काहीतरी होणारच ना. मला आता 2-3 दिवसापूर्वी माणूस भेटला, शास्त्रीची तुम्हाला बातमी कळली का. माझा अर्थ नाही कळला. आपण हे आमचं पाप आहे की आशांच्या जवळ आम्ही राहतो. आपलं डोकं चांगलं आहे, आपल्या डोक्यात ज्ञानेश्वरी गाथा आहेत, ती बाजूला सारावी म्हणून हे चांडळ चौकडी भेटतात. म्हटलं काय झालं, नाही ते नवीन कोरोनाचा हे आला आहे, पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. म्हटलं पहिल्या लॉकडाऊनमध्ये काय दिवा लावला, पुन्हा आलं तर आलं. काय भाकरीची पंचायत आहे तुला. नाही नाही, कसं आहे टेन्शन आहे जगाचं. बाईल म्हणे याची घरातली पदवी येते. ज्ञानोबारांच्या 2 ओव्या सांगतो तुम्हाला, कसं आपल्या जीवनाचं मूल्यांकन ज्ञानोबाराय करतात. शिनविल हा म्हातारा बहुत आते. आपलं जे आयुष्य ना याचं मूल्यांकन आहे. अकल्प आयुष्य शब्दाचा अर्थ सांगतो ना, आपलं जे थोडं आयुष्य आहे, क्षणभर आपलं आयुष्य आहे, त्याचा शेवट किती वाईट होतो. लवकर म्हातारं जात नाही, ही पदवी आहे आपली. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं बरं का. माणसाने असे कर्म केले की त्याचं रक्त त्यांनी मरावं म्हणून प्रार्थना करतं. या करोना काळामध्ये अनेक म्हातारे असे होते की पोरांना वाटत होतं लवकर गेलं पाहिजे म्हणून तर दवाखान्यात नेलंच नाही त्याला. आणि तेच येऊन रडून मला सांगतात खूप इलाज केला, स्कोर जास्त होता. म्हटलं एवढा स्कोर होईपर्यंत तू झोपला होता का. नाही, काही कळलंच नाही. अर्थ कळला का तुम्हाला. काही कळलंच नाही का कळू दिलं नाही. माझं आपली योग्यताच ती आहे. आणि तुम्हाला जाता जाता अजून सांगू, ज्या वेदना होतात ना, वेदना हे जिवंतपणे नरकातल्या वेदना आहेत. 16व्या अध्यायाचा शेवट, जेवढे ओवे आहेत तेवढे वाचा, आयुष्यात पाप करणार नाही तुम्ही.
विठ्ठल विठ्ठल. 16व्या तानहं द्विषतः क्रूरान. ज्यांनी ज्यांनी पदार्थात भेसळ केलेली आहेत, परमार्थाच्या पैशाचं अपहरण केलेलं आहे, दंभ आणि दर्प करून समाजाला लुटलेलं आहे, देशाला लुटलेलं आहेत, त्यांचं म्हातारपण पहा. म्हातारपण, तरुण पण जाऊ द्या, त्यांना सूट दिलेली असते थोडीशी चोरी करायला. म्हातारपण पहा, घरातली लोक शिव्या देतात. गेला म्हणून आम्ही सुटलो, गेला म्हणून आम्ही सुटलो. आणि तो सुटला की हे त्या संपत्तीवर सुटले. तानहं द्विषतः क्रूरान. शब्दांचे प्रयोग पहा. द्वेष करणारे, कोणीही कोणत्याही माणसाचा मत्सर करू नये. द्विषतः. मला अनेक लोक सांगतात असे तसे, दुर्लक्ष करा, द्वेष करू नका, ज्याचं त्याचं नशीब आहे. काही काही माणसं म्हणतात आमच्या पुढं अर्ध्या चड्डीमध्ये होता, आता करोडपती झाला. द्वेष का करतो? तो अर्ध्या चड्डीमध्ये पाहिला, तो अजून तसाच राहिलास. तुझ्यामध्ये काही बदल झाला नाही, तो करोडपती झाला, 10,000 कोटीचा मालक झाला, ठीक आहे ना. द्वेष करू नका. द्विषतः. द्वेष करणाऱ्या माणसाला. क्रूरान. लोकांच्या शरीरात रोग उत्पन्न होईल असं संशोधन करणं. नीट ऐका, असं संशोधन करणं, लोकाला फसवणं, अन्नात भेसळ करणं. 5,000 वर्षापूर्वीचे श्लोक आहेत हे. क्रूरान. घेण्याच्या लायकीचे नाहीत हे लोक. नारा धमान. भगवंत म्हणतात त्यांना या लोकांमध्ये मी सुखानं जगू देत नाही. या लोकात विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून कधी कधी आहे ना, असं तुम्ही श्रीमंताच्या घरी जात जा, नाही बोलवलं तरी. जे राजकारणी लोक आहेत त्यांच्या घरी जात जा, नुसतं त्यांच्याकडे बघा. झोप नाही हो. 2 आणि 2:30 वाजता ही लोक जागी असतात. याला निशाचर म्हणतात, राक्षस. ज्यांना झोप नाही, ज्यांना निसर्गाने निर्माण केलेलं अन्न खाता येत नाही, ज्यांचं शरीर चांगलं नाही, त्या लोकांना अजून कोणतं दुःख पाहिजे? लक्षात आलं? म्हणून एक शब्द आहे तुकोबारायांचा, जया अंगी मोठे पण तया. यातना. हे यातना शब्द, यातना गरीबाला नसतात बरं का. तुम्ही तुमच्याकडे प्रमाण लावून घेऊ नका. यातना कधीही गरीबाला नसतात. गरीबाला दुःख असतं. यातना जया अंगी मोठे पण तया यातना. खाता येत नाही. बोलूच का आता तुमच्याकडे? त्यांच्या घरातल्या मुली बाळी बायका पोरं उदार अंतकरणाचे असतात. तया यातना कठीण. तया यातना. मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही, पत्नी ऐकत नाही, घरात ते नोकर चाकर ऐकत नाही, मोठे माणसं. तया यातना. मग ह्या लोकांचे महाराज ठरलेले असतात. जे करोडपती महाराज असतात ना, ते कीर्तन करून कधीच मोठे होत नाहीत. हे असले गिराईक त्यांचे. महाराज क्या करना चाहिए, आओ. असं असं झालं, बायको ऐकत नाही. आता महाराजाचीच बायको ऐकत नाही, तू संन्यासी का झाला मग? जो घरात सगळं सुख आहे, सुख सोडणारा कोण मूर्ख माणूस आहे का? भर्तृहरीने जो संन्यास घेतला, तो पत्नी ऐकत नाही म्हणून घेतला ना. तो भर्तृहरी म्हणजे सामान्य नाही बरं का. उज्जैनचा मालक आहे तो. विक्रमादित्याचा मोठा भाऊ आहे. मी तुमच्याबद्दल नाही बोलत. त्याने बायको ऐकत नाही म्हणून संन्यास घेतला. म्हणून ठरवायचं एवढ्या मोठ्याच्या बायका ऐकत. मग हे कुठं मनशांतीसाठी आश्रमात. मग ते सांगतात कुछ कोई बात नाही, आज नाही तू कल सुनेगी, परसों सुनेगी. करत 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 त्या यातना. हे दुःख भगवंत देतो. जर तुमचं पोरगं ऐकत नसेल, तुम्ही तुमच्या आयुष्याचं पाप शोधा, तुम्हाला अर्थ कळेल. विठ्ठल 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 विठ्ठल.
मुलगा ऐकत नसेल, पत्नी ऐकत नसेल, तुमच्या जीवनातले पाप शोधा, काय चुकलं तुमचं. पुण्य आहे ना, देव जर हातामध्ये येतो तर पोरग हातात येत नाही असं कुठं होतं का? कळतंय तुम्हाला? देव जर हातात येतो पुण्याने, आणि तुमच्या पुण्याने तुमचे पोरं सुधरत नाही, दंभो दर्पो आसुरी कुळ तुमच्या अंतःकरणात आहे. दैवी संपत्ती असेल ना तर पोराला सांगायचीच गरज नाही, जन्मजात भजन करतं ते, जन्मजात त्याला संगत लागते परमार्थाची. ते दैवी संपत्ती, ते कुळ जिगलं पाहिजेत, आयुष्य मिळालं पाहिजे त्या कुळाला. आणि हे जे दंभो दर्पो अभिमानस्य कुळ आहे ना, यांनी पूर्ण भारत जग देश बर्बाद करून टाकलेलं आहे. आणि त्यांच्या मध्ये आपण सापडतो. विठ्ठला यांच्यासाठी मार्ग काय आहे? जगावत ह्याच आसुरी लोकांमध्ये लागतं ना. काळ सारा एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशी. ओ युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार काहीतरी म्हणलं म्हणून लोकांना वाटतं बरं का. मला पण ऐकून आलं कोणतं प्रमाण म्हटलं. एकांतवास शब्दाचा अर्थ स्वतःची स्वतःला भेटणे. आत्मने एव आत्मना तुष्टः तदा. स्थितप्रज्ञ कोण आहे? ज्याची बुद्धी स्थिरावली म्हणजे हरिपाठी स्थिरावला कोण आहेत? आत्मनी स्वतःला जगण्यासाठी स्वतःचा वेळ पाहिजे. आणि स्वतःवर जो खुश आहे, गणित लक्षात येते, स्वतःवर जो खुश आहे, स्वतःवर जो खुश आहे ना, तो कोणाचाही शिष्य नसतो. फक्त गुरुचा, साधूचा, आणखीला. आनंदासाठी आपल्याला दुसऱ्याची गरज पडते. तुम्ही जर स्वतःवर खुश आहात, दुसऱ्याची गरज काय? कोण दुसरा? द्वैताची झाडं. कोण दुसरा? कशाची गरज आहे? आत्मने. ज्ञानोबांचा एक शब्द फार गोड आहे, जया अपन पे पडिये. ज्ञानेश्वरी ऐका बरं का, फार गोड आहे. जया जो स्वतःला आवडतो, जया आपण पे पडिये, इतका गोड शब्द येतो. वाईट आचरण कुणी करू नये याच्यावर ज्ञानोबांची ओवी. चुकीचं कोणी वागू नये. जो स्वतःला आवडतो त्यांनी वाईट वागू नये. दारू पिणारी महान माणसं आहेत, त्यांना स्वतःच्या पोटाची चिंता नसते, किडनीची चिंता नसते, लिव्हरची चिंता नसते. भरपूर दारू पितात आणि किडनी लिव्हर खराब होतं. हे स्वतःवर प्रेम करणारे नाहीत. माझा शब्द कळ, स्वतःवर प्रेम. जया आपण पे पडिये. आत्मनाशा जो बिहे, ज्ञानोबांचा शब्द आहे. आत्म स्वतःची हानी होईल या भीतीने जो घाबरतो,
घाबरतो शब्द आहे. आत्मनाशा जो भिये तेने न धरावी सोय, आसुरी संपत्तीचा मार्ग स्वीकारू नये, सावध होईजे. विठ्ठल सावध झालो सावध झालो ज्ञानोबराय म्हणतात, तेने न धरावी हे सोये सावध होईजे. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांचं सोडून द्या, सावध झालो सावध झालो. माऊलीनी जागं केलं आणि संत जागेच करत असतात. हरीच्या आलो जागरण म्हणजे रात्रीचं नाही बरं का, टेन्शन घेऊ नका. नाही ते एकादशीलाच जागरण असतं. जागरण शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या आत्मशक्तीला ओळखणं. स्वतःवर प्रेम कधी करतो मनुष्य? काही आलं तर करेल ना, काही केलं तर करेल, काही आलं तर करेल. काहीच येत नाही त्याला स्वतःमध्ये, कसं काय प्रेम करणार? दुसरा माणूस त्याच वेळेस आवडतो ज्यावेळेस आपल्यामध्ये अभाव असतो. सिद्धांत नीट लक्षात ठेवा बरं का. स्वतःमध्ये जर अभाव असला तर माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो. जर तुमच्यात भाव असला, करतळे आवळे तैसा विठ्ठल. म्हणून आपल्यात भाव पाहिजे, मग आपण दुसऱ्यावर प्रेम करणार नाहीत. आणि जर भाव असेल तर परमात्मा कळतो, भाव नसेल तर भावे विन न कळे, निसंदेह न कळे. ज्ञानोबरांची भाषा आहे. भाव नसेल तर, म्हणून तत्वज्ञानाची गोष्ट मगाशी सांगितली होती तुम्हाला. न कळे निसंदेह, म्हणून भाव. आपल्यावर प्रेम करा, आपल्यावर प्रेम करा. कुणाला? सावध होऊन प्रेम करा. असं जे ज्ञानोबरांच्या मार्गाने चालणारं कुळ आहे, त्या कुळाला आकल्प, एक युग नाही, 4 युगाचं एकत्रित केलं तर कल्प म्हणतात त्याला. एक युग नाही, 100 वर्ष तर नाहीच. 4 युग एकत्रित आल्यानंतर एक कल्प होतं. आकल्प आयुष्य. आमच्या वारकऱ्याची परंपरा कुठपर्यंत टिकली पाहिजे? आकल्प. म्हणजे काही जरी झालं तरी आळंदी आणि पंढरपूरची गर्दी कमी होता कामा. आकल्प आयुष्य. आम्ही असो नाही तर नसो, पण आमचं कुळ ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं अभ्यास करणारं कुळ, याला माऊली आयुष्य द्या आणि सतत तुमच्या भजनामध्ये, ज्ञानामध्ये, ज्ञानेश्वरीच्या प्रचारामध्ये ठेवा. एवढीच यावर्षी प्रार्थना आहे. जय
ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.